संदर्भामध्ये दोषीवर कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूया। बनावट पोलीस अधिकारी बनून वेतन लुटणाऱ्या पोलिसांचा प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। उत्तर प्रादेशिक विभागामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी योगेश कदम आपल्यासोबत। माझ्याकडे त्याची संपूर्ण माहिती आता नाही आहे, परंतु प्राथमिकदृष्ट्या 2019-20 हे प्रकरण आहे आणि त्या अनुषंगाने ह्याला जे कोणी अधिकारी जबाबदारी होते त्यांच्यावरती कारवाई देखील झालेली आहे आणि चौकशीचा अहवाल मी आज माझ्याकडे मागवून घेतलेला आहे। ते चौकशीचा अहवाल पाहिल्यानंतर सगळे चित्र माझ्यासमोर स्पष्ट होईल। पण योगीजी, जे पोलीस खरं तर या सगळ्या वेगवेगळे घोटाळे आहेत ते उघडकीस करतात, मात्र स्वतःच्या विभागातच आता हे सगळा प्रकार करत असल्याचं समोर आलेलं आहे। नाही बघा, शेवटी जे काही प्रकरण उघडकीस आलं ते पोलिसांच्या मार्फतच ते उघडकीस आणलेलं आहे। पोलिसांनीच ह्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे। आता हे ॲडमिनिस्ट्रेशनमधनं झालेलं आहे की कुठून झालेलं आहे ह्याची माहिती माझ्याकडे आता नाही, परंतु चौकशी अजून चालू आहे। प्राथमिकदृष्ट्या आपण काही अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील केलेली आहे, परंतु एकंदरीत पोलीस विभागामध्येच पोलीस चोरी करतात हा आरोप करणं चुकीचं आहे। ॲडमिनिस्ट्रेशनची चूक आहे की पोलीस विभागाची आता लक्षात येईल। अरविंद गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। तर सामचा इम्पॅक्ट याच्यामुळे पोलीस खात्यामधला वेतन घोटाळा उघडकीला आलेला आहे। गृहराज्यमंत्री यांनी सुद्धा या बातमीची दखल घेतली आहे। या संदर्भामध्ये तब्बल 6.5 कोटीचा घोटाळा झाला होता, मात्र याच्यानंतर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे। 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेत आहेत आमचे प्रतिनिधी संजय गडदे। सरकारी खात्यातील भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या पोलीस दलामध्येच आता मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे। उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात अंतर्गत ज्या एका निरीक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून ते समतानगर पोलीस ठाण्यामध्ये शासनाची फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानुसार कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या सेवार्थ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना ही संशयास्पद बाब जी आहे ती समोर आली होती आणि या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यामध्ये आता जो आहे तो उत्तर प्रादेशिक पोलिसांच्या पोलीस निरीक्षकाच्या माध्यमातून आता तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि या प्रकरणी सध्या तपास सुरू असून आतापर्यंत 2 पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी निलंबित करण्यात आलेले आहेत। जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे तोपर्यंत या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले, मात्र पोलीस नसताना देखील 2019-20 या काळामध्ये त्यांना पोलीस दाखवण्यात आलं होतं आणि या प्रकरणी तब्बल 5 जणांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल झाला होता आणि यानंतर आता मुंबई पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास देखील सुरू करण्यात आला आहे। मात्र यामध्ये नेमके कोणकोणते अधिकारी अडकलेत, वरिष्ठ अधिकारी कोणकोणते आहेत याचा सध्या तपास देखील सुरू आहे। मात्र या प्रकरणामध्ये नेमकं काय उघडकीस येईल, गुन्हे शाखेला काय यश मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र समीर, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।